तर थोडं आपण मध्ये वेट ऍड करू म्हणजे आपल्याला ऑब्झर्व करता येईल इथं. ओपन झाली, मॅक्झिमाइज केली, माय अकाउंटवर क्लिक केलं, युजर नेम टाकलं बघा, पासवर्ड टाकला. ठीक आहे, लॉगिन वर क्लिक केलं, आला माझ्या अकाउंट. ठीक आहे, हे आपल्याला कळतंय की इथे त्यांनी केलं. पण असं नुसतं करून उपयोग नाही, आपल्याला एक व्हॅलिडेशन करायला लागतं. इथे तुम्हाला कळलं, पण तुम्ही करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला कोणी विचारतात की टेस्ट केस पास झाली काय रे, तर तेव्हा तुम्हाला तुम्ही तोंडी नाही सांगू शकत नाही नाही मी बघितली होती पास झाली. ठीक आहे, त्याचं प्रूफ नाही ना कुठलं तुमच्याकडे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला एक व्हॅलिडेशन टाकायला लागतं. हे आपण आधी पण बघितलं होतं की जेव्हा तुम्ही या न्यू लाईनला जाता तेव्हा तुम्हाला न्यू पेजला काय दिसतं. तर जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड करून तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला हे अकाउंट पेज दिसतं. तर तेव्हा माय अकाउंट हे नाव तिथं येतं. तर हे नाव आलंय की नाही हे तुम्हाला तिथं हेडरला तुम्ही व्हॅलिडेट करू शकता. ठीक आहे, तर हे व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्हाला पहिलं काय करायला लागेल, आता बघा कसं व्हॅलिडेशन करतोय मी. इथलं तुम्हाला हेडरचं टेक्स्ट घ्यावं लागेल. ठीक आहे, तर इथे मी बघा कसं त्याचं टेस्ट टेस्ट घेतो. म्हणजे इथलं हा H2 आहे, H2. आणि इथं टेक्स्ट काय आहे त्याचं, माय माय अकाउंट. अकाउंट. हा, तर मग इथलं मी टेस्ट घेतलं बघा, हे 1 on 1 मला मिळालं. तर इथलं मी गेट टेक्स्ट करणार, याला ऍड्रेसला जाणार माय अकाउंटला, आणि गेट म्हणजे हे तर मी आता माय अकाउंट टाकून करतो मला एक्सपेक्टेड आहे म्हणून, किंवा हा प्रेझेंट आहे की नाही हे बघितलं तरी पण चालतं. किंवा नॉर्मल मी नुसतं जरी H2 ला गेलो, ठीक आहे, तरी 1 of 4 येते. त्यामुळे इथे तर तुम्ही जाऊ शकत नाही H2 ला. आता आणखीन एखादं तुम्ही टायटल बघू शकता की तुम्हाला जे येतं इथं. ठीक आहे, हे जे असतात ना ब्रेड क्रम म्हणतात हा, बघा हे लक्षात ठेवा, हे ब्रेड क्रम्प आहेत ना. हे टेस्टर्स लोकांना माहिती असतं की असे असे जे पुढे पुढे जे फ्लो येतात ना, एरो एरो, याला ब्रेड क्रम नाव आहे याला. ठीक आहे, सध्या आपण या ट्रॅडिशनल बेनिस जाऊ, फक्त मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. तर हे करू, हे असं करणं म्हणजे ऍक्च्युली तेच वापरून त्याच आउटपुट घेणं आहे. पण सध्या जाऊ दे, आपण आता डिटेलमध्ये आपल्याला पोचायचं नाही. त्यामुळे मी इथे जातो आणि इथे मी काय करतो, परत एकदा ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट करतो, हे पहिलंच कॉपी करतो. आणि इथे हे टाकतो. डॉट गेट टेक्स्ट करतो. ठीक आहे, आणि हे स्टोअर होणार एखाद्या स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग, याला नाव देतो टायटल, हे टायटल मध्ये येणार. ठीक आहे, आणि आता इथे मी काय करतो, व्हॅलिडेशन करतो. ठीक आहे, आता व्हॅलिडेशन करायला आपल्याला काही दिवसापूर्वी आपण शिकलो होतो, जर तुम्हाला आठवत असेल, की व्हॅलिडेशन करायला कुठला क्लास वापरतात. आठवते का?
नाही आठवत. ओके. हे लक्षात ठेवा, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ऍसर्शन आपण सांगितलं होतं, ऍसर्ट 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 क्लास बघितला होता. ओके. येस येस. हा, तर तो ऍसेट जेव्हा जेव्हा आपल्याला व्हॅलिडेशन करायचं असेल, तर तेव्हा तेव्हा आपण ऍसेट क्लास वापरतो. तर इथे आपल्याला आता तो ऍसेट क्लास वापरायचा, ऍसेट करायचंय. आणि ऍसेट डॉट आपल्याला त्याच्यातली मेथड आहे ऍसेट इक्वल. ठीक आहे. त्याच्यात ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड अशा दोन गोष्टी असतात. तर याच्यामध्ये आता आपल्याला एक्सपेक्टेड आपल्याला माहिती होतं की तिथलं टेक्स्ट काय आहे, तर माय अकाउंट आहे, आलं पाहिजे. तर ठीक आहे. तर मग त्यामुळे आपण टेस्ट मध्ये आता सध्या तर आपण इथेच हे करतोय की इथे एक आपण स्ट्रिंग बनवणार, स्ट्रिंग एक्सपेक्टेड इज इक्वल टू असं करून त्याच्यामध्ये, सॉरी, हे माय अकाउंट आधीच घेऊन ठेवू आपण. ठीक आहे. आणि नाव काय होतं, एक्सपेक्टेड. आणि हे जे टायटल येते ते आपण इथे टाकू. ठीक आहे. तर म्हणजे हे टायटल जे आलंय तिथं, ते आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर ट्रू झाली तरी टेस्ट केस पास होईल, नाहीतर फेल होईल, असा याचा अर्थ झाला. म्हणजे तो जर नाही गेला त्या पेजवर, तर इथे टायटल माय अकाउंट नाही येणार. मग ही व्हॅल्यू काय होईल, ही टेस्ट केस फेल होईल, नाहीतर पास होईल. असं आपण एक साधारण म्हणतोय मी. इथे ऍक्च्युली माझं लॉजिक पूर्ण बरोबर नाहीये. कारण हे इलिमेंट जर इथे नाही मिळाले ना, तर ऍक्च्युली इथे हेच फेल होईल, काय म्हणतात त्याला, हा एक्सपाथच इथे फेल होईल. त्यामुळे तिथेच टेस्ट केस फेल होईल ऍक्च्युली. पण तरी ठीक आहे, मग तो ऍसेट दाखवण्यासाठी मी करतोय. तर आता आपण पुढे जाऊ. हम्म. ठीक आहे. तर इथे पास झाली. आता बघू आपण की आपलं बरोबर चाललंय की काहीतरी चुकतंय. इथे मी चुकून ना माय अकाउंटच्या जागी मी दुसरं देतो. इथे माय अकाउंटच्या जागी मी लॉग इनच देतो. मग आता टेस्ट केस पास फेल झाली पाहिजे ना, कारण आता तिकडलं माय अकाउंट येते. म्हणजे असर्शन बरोबर वर्क होते की नाही बघण्यासाठी देऊ आपण फक्त. हा, आता बघा एक फेल झाली इथे टेस्ट केस. ठीक आहे. हे बघा इथे फेल झाली. आणि फेल्युअरचं हे काय आहे? सगळं नाही येतं इथे. हा, एक्सपेक्टेड माय अकाउंट बट फाउंड लॉग इन, हे उलट झालं. मी एक्सपेक्टेड डावीकडे टाकलं आणि इथे इथे उलट टाकलं पाहिजे. इथे टायटल आणि इथे एक्सपेक्टेड. तर हे बघा म्हणजे फेल होते, म्हणजे जे इथे आहे तेच इथे आलं पाहिजे. ठीक आहे. तर असं आपण एखादी टेस्ट केस ही, याला म्हणतात की टेस्ट केस हे आपलं आधी सगळं झालंय, मी फक्त रिवाइज केलं. असर्शन शिकवणं किंवा हे शिकवण्याचा माझ्या मागचा मकसद नव्हता. याचा मागचा फक्त हे होता की ही ट्रॅडिशनल वे नाही आहे की एवढं सगळं लिहिलं मी एका टेस्ट केस मध्ये. बघा किती लिहिलं. तेव्हा टेस्ट केस पास फेल झाली. आणि आता असंच मला या बाकीच्या चार टेस्ट केस मध्ये पण लिहायला लागणार, बरोबर. एवढ्या मोठ्या मोठ्या माझ्या सगळ्या चार टेस्ट केस बनणार. तर ही रॉ मेथड झाली, रॉ. आता आपण काय करणार आहोत, तर या रॉ मेथड मध्ये कशा त्रुटी आहेत, कशा प्रॉब्लेम्स आहेत, आपली कन्व्हिनियन्स ती कसे कमी करतात,
आणि मग ह्याला चांगले बनवायचं असेल तर काय करता येईल याच्यासाठी आपण फ्रेमवर्क बघणार आहोत. फ्रेमवर्क मध्ये पुढे पुढे आपण बदल करत जाणार आहोत. ठीक आहे, आपला ढाचा बनला. तर मी तुम्हाला चुकीची कोडिंग करून दाखवली. रॉ कोडिंग म्हणजे चुकीची नाही म्हणता येणार, पण चुकीच्या पद्धतीने केलेली कोडिंग म्हणजे हे फ्रेमवर्कची योग्य मेथड नाहीये. आणि मग त्या चुकीच्या मेथड मधले आता आपण डिसएडव्हान्टेज काढणार आणि पुढे पुढे फ्रेमवर्क आणखीन आणखीन चांगले चांगले करत जाणार. ठीक आहे, तर असं आपल्याला पुढे जायचंय. तर इथपर्यंत कळलं. इथल्या स्टेप आपण फ्रेमवर्कचा ढाचा बनवायला सुरुवात केली आहे, 3-4 स्टेप पुढे गेलो आपण. तर आपल्याला रोज असं थोडं 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 फ्रेमवर्क पुढे न्यायचंय. आणि असं काही लेक्चर मध्ये आपले पूर्ण फ्रेमवर्क रेडी होणार स्वतः बनवलेलं. तर किती सिम्पल आहे सगळ्यांना कळतंय. तुम्ही आता बाकीचं सगळं सोडून द्या, टेस्ट एनजी वगैरे जर राहिलं असेल तर सगळं सोडून द्या. आता काय करा, माझ्यासोबत सगळ्यांनी एक नवीन प्रोजेक्ट बनवा. त्याला काहीतरी नाव द्या. पॅरामाउंट डॅश टेस्ट डॅश ऑटोमेशन असं नाव द्या. ठीक आहे. आणि एवढं जेवढं मी केलं याच्यामध्ये, काय एक हे टेस्ट फोल्डर बनवलं त्याच्यात, म्हणजे हे सगळं लॉग इन डॉट बनवलं, हे एवढं करा. फक्त एवढं करून ठेवा. ठीक आहे, या आठवड्यामध्ये म्हणजे सगळेजण माझ्या सोबत राहाल. हे सोपं आहे ना, हे करायला आता कोणाला कठीण नाही. त्यासाठी काही डिपेंडन्सी नाही ना, कुठली टेस्ट इंजिन आहे काही नाही. काहीच डिपेंडन्सी नाही लागत आहे. फक्त @टेस्ट तुम्हाला एक द्यायचं नवीन, ते तर सगळ्यांना माहिती आहे. हे सोडून दुसरं काही नाही लागत आहे. ठीक आहे. तर आता आधीचं सगळं नंतर करा. हे पहिलं करा. आता हे आपण सोबत करू, म्हणजे कसं सगळ्यांचं काही ना काहीतरी फ्रेमवर्क रेडी होईल. आणि सगळ्यांना कॉन्फिडन्स येईल की आपण फ्रेमवर्क बनवू शकतोय. फ्रेमवर्क म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. सिम्पल फक्त जावाचाच कोड लिहायचा, फक्त व्यवस्थित फोल्डर स्ट्रक्चर करून लिहित जायचंय. आणि असं हळू थोडं 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 करत जर गेलात करत, तर प्रत्येकाचं एक फ्रेमवर्क रेडी होईल. त्याच्यामध्ये आणखीन ते किती छान बनवायचं, चांगलं किती वाढवायचं, ते तुमच्यावर आहे. पण डिझाईन फ्रेमवर्क माझ्यासोबत तुमचं पण त्यामुळे एवढं करा. आधीचं सगळं आता जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे त्या थोडं नेक्स्ट प्रायोरिटीवर करा. पण हे करा आत्ताच. हे जे आज मी सांगितले ना, हे सगळ्यांनी करायला सुरुवात करा. मी तुम्हाला ते मटेरियल पाठवतो. ठीक आहे, चालतंय. काय डाऊट असेल तर विचारा. चालेल, ठीक आहे. मग भेटू मग सगळ्यांनी नेक्स्ट वीकला. चालतंय, थँक्यू, बाय. थँक्यू. थँक्यू.